हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट आणि UGC नेट या दोन्ही एक्झाममधील जो पेपर 1 सर्वांसाठी कॉमन असतो त्या पेपर 1 साठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या MCQज सिरीजमध्ये युनिट फर्स्ट टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिट संदर्भात काही महत्त्वाचे क्वेश्चन आपण कव्हर करत आहोत. हे क्वेश्चन कव्हर करत असताना या युनिट संदर्भातच पहिले 3 लेसन मी याआधी अपडेट केलेले आहेत. त्यामध्ये देखील खूप सारे महत्त्वाचे क्वेश्चन आपण कव्हर केलेत. प्रिवियस 3ही लेसन तुम्हाला पाहिजे असतील तर त्या लेसनची एक प्लेलिस्ट आपण क्रिएट केलेली आहे आणि त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामार्फत तुम्ही प्रिवियस 3ही लेसन पाहू शकता. कारण आज आपण पार्ट नंबर 4 प्रोव्हाइड करत आहोत. या 4 नंबरच्या पार्टमध्ये देखील खूप सारे महत्त्वाचे टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिट संदर्भात MCQज पाहणार आहोत. तर मागील लेसनला कंटिन्यू करत आज आपण उर्वरित क्वेश्चन आहेत ते कव्हर करणार आहोत. तर गाईज हे पहा, मागील लेसनमध्ये टोटल 45 क्वेश्चन आपण कव्हर केलेत. आज आपण 46 पासून पुढे क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत. तर हे सर्व क्वेश्चन पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगल. जर तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम आले असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या सर्वच अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल सर्वच अपडेट प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. तर आजच्या सिरीजमधील फर्स्ट क्वेश्चन म्हणजेच 46 नंबरचे क्वेश्चन म्हणतोय काय समजून घ्या. पियर ग्रुप इंटरॅक्शन इन ए क्लासरूम हेल्प टू. पियर ग्रुप इंटरॅक्शन आहे क्लासरूममधले, ते कुठल्या गोष्टीसाठी महत्त्वाचे ठरू शकते असं विचारलंय. पियर ग्रुप म्हणजे काय? सिमिलर लेवलचे लोक आहेत, त्या सिमिलर लेवलच्या लोकांमध्ये जे कम्युनिकेशन होत आहे, जे इंटरॅक्शन होत आहे त्याला आपण पियर ग्रुप इंटरॅक्शन असं म्हणतो. म्हणजे स्टुडंटचं स्टुडंटसोबत, प्रिन्सिपलचं प्रिन्सिपलसोबत किंवा टीचरचं टीचरसोबत जे इंटरॅक्शन होत आहे ना ते पियर ग्रुप इंटरॅक्शन म्हणून ओळखलं जातं. मग नॉर्मली इथं स्टुडंट असतील, इथं पण स्टुडंट असतील, एकमेकांसोबत त्यांचं जे इंटरॅक्शन होत आहे त्यामार्फत त्यांना काय होतात, कन्सेप्ट क्लिअर होतात. नॉर्मली पहा आपण म्हणतो ग्रुप डिस्कशन, ही कन्सेप्ट तुम्ही ऐकलेलं असेल. ग्रुप डिस्कशन तुम्ही केलं देखील असेल. मग ग्रुप डिस्कशनमध्ये काय असतं की एकमेकांना सहाय्य करायचं आणि प्रॉपर वेने सर्वांनीच अभ्यास करायचा. ठीक आहे. म्हणजेच काय, एका व्यक्तीला जे कन्सेप्ट समजत आहे दुसऱ्याला तीच कन्सेप्ट समजत नाही आहे, मग एकमेकांनी ती एकमेकांना समजून सांगायची, तर आपण पियर ग्रुप इंटरॅक्शन असं म्हणतो. म्हणजे यामार्फत कन्सेप्ट अंडरस्टँडिंग करण्यासाठी मदत होत असते. सिंपल, म्हणून ऑप्शन ए हा करेक्ट येईल. सिंपल ऑप्शन आहे. पियर ग्रुप इंटरॅक्शनलाच तुम्ही ग्रुप डिस्कशन म्हणून कन्सिडर करू शकता. जसं की ग्रुपमध्ये एखादी कन्सेप्ट एकमेकांच्या सहाय्याने सॉल्व्ह केले जाते, सिमिलरली तशीच कन्सेप्ट आहे, अवघड असं काही नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन 47 नंबर. हुज डेव्हलप द थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स. थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी डेव्हलप केलेली आहे? स्टॅटिक पोर्शन आहे, नाव लक्षात ठेवा, हार्वर्ड गार्डनर. ठीक आहे, यांनी ही थिअरी डेव्हलप केलेली आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा आपला करेक्ट आहे. हा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. MS सेट एक्झामला हा क्वेश्चन एकदा येऊन गेलेला आहे. प्रॉपर वेनी लक्षात ठेवा, काही क्वेश्चन रिपीट पण होऊ शकतात. ऑप्शन 4 करेक्ट. नेक्स्ट, इफेक्टिव्हनेस ऑफ अ टीचिंग हॅज टू बी जज इन टर्म ऑफ. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल नेट सेट क्वालिफाय केल्यानंतर कोण होणार? टीचर किंवा प्रोफेसर होणार आहात, बरोबर ना. मग तुम्ही प्रोफेसर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तुम्ही काय करणार आहे? टीच करणार आहेत, म्हणजे शिकवणार आहे. मग तुम्ही जे शिकवत आहे ते विद्यार्थ्यांना कळतंय का नाही? बरोबर, कळालं तर तुम्ही खरंच योग्य पद्धतीने शिकवत आहे का हे तुम्हाला कळायला पाहिजे. मग ते आउटकम जे आहे ते तुम्हाला कशामार्फत भेटणार आहे? म्हणजे सपोज तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवत आहे पण तुम्ही योग्य शिकवत आहे का नाही, तुम्ही प्रॉपर वेने शिकवत आहे का नाही हे तुम्हाला कळायला पाहिजे. आणि जर तुम्ही प्रॉपर वेने शिकवत असाल तर तुमचं टीचिंग इफेक्टिव्ह होऊ शकतं. मग टीचिंग जे आहे ते इफेक्टिव्ह आहे का नाही हे आपण कशाच्या बेसवर मोजतो? तर लर्निंग आउटकमच्या बेसवर मोजतो. म्हणजे तुम्ही जे शिकवलंय ते विद्यार्थ्यांना किती कळालं याच्या बेसवर आपण ते मोजतो. सिंपल आहे पहा, एखादे टीचर असेल, खूप चांगले शिकवत असतील, बरोबर, आणि त्यांनी चांगलं शिकवल्यामुळं 100% त्या विषयाचा रिझल्ट लागला असेल, म्हणजे एक विद्यार्थी फेल झाला नसेल. म्हणजेच काय, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रॉपर वेने परफॉर्मन्स केला आहे. कशाच्या बेसवर? शिकवलेल्या टीचरच्या बेसवर. सिंपल. मग एखाद्या टीचरने खरंच प्रॉपर वेने शिकवलं, इफेक्टिव्ह वेने शिकवलं तर डेफिनेटली त्यांच्या विद्यार्थ्यांचा आउटकम
हे त्यांना दिसणार आहे, म्हणजेच विद्यार्थ्यांनी जे शिकलंय ते त्यांना दिसणार आहे. सिंपल. मग ऑप्शन आपला सी हा करेक्ट आहे. लर्निंग आउटकम ऑफ अ स्टुडंट. कोर्स कव्हरेज कोणी पण करू शकतो, जास्त काय अवघड नाहीये. जसं मी तुम्हाला पेड लेसनमध्ये सांगितलेलं आहे, कव्हर करायचंच म्हणलं तर 1 महिन्यात पण आपण 10चे 10 युनिट पेपर 1चे कव्हर करू शकतो, अवघड नाहीये. तुमच्या पण एखाद्या टीचरने पहा एका दिवसात 1 चॅप्टर कंप्लीट केला असेल, शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना, अवघड आहे का? नाही, कव्हर होऊन जातं. ते इफेक्टिव्ह नाहीये. स्टुडंटचा इंटरेस्ट कशातही असू शकतो, त्या पद्धतीने शिकवणं इफेक्टिव्ह नाहीये. ठीक आहे. टीचिंग एड्स वेगवेगळे वापरले क्लासरूममध्ये इफेक्टिव्ह होऊ शकतं, पण त्यासाठी त्या वापरण्याची पद्धत पण जमली पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल टीचर आहेत, त्यांच्याकडे लॅपटॉप आहे, सर्व गोष्टीत, पण लॅपटॉप वापरता येत नाहीये. उपयोग आहे का? नाही. म्हणजे हे पण महत्त्वाचं नाही. जर विद्यार्थ्यांना आपण प्रॉपर शिकवलं आणि त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो तुम्हाला दिसला की आपण शिकवलंय त्यामुळे विद्यार्थी अशा प्रकारे परफॉर्मन्स करू शकतो, तर तुम्ही इफेक्टिव्ह शिकवलंय असा अर्थ होऊन जातो. सिंपल ना. म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट येईल. साधे एक्झाम्पल सांगाल, एखादे डान्स टीचर आहेत पहा, त्या डान्स टीचरने खूप चांगला परफॉर्मन्स विद्यार्थ्यांना शिकवला, डान्स शिकवला आणि त्या विद्यार्थ्याने एका फंक्शनमध्ये खूप चांगल्या प्रकारे डान्स केला. म्हणजेच काही या टीचरनी त्या डान्सर मुलांना प्रॉपर वेने शिकवलंय असा अर्थ होतो, कारण त्या विद्यार्थ्यांनीचा परफॉर्मन्स म्हणजे त्यांचं लर्निंग आउटकम टीचरला दिसतंय. क्रेडिट कोणाला जाणार आहे? टीचरला जाणार आहे. सिंपल. एखादा क्रिकेट मॅन असेल, त्याला कोचनी खूप चांगल्या प्रकारे शिकवलं, तर कोचनी चांगलं शिकवलं का नाही हे कशाच्या बेसवर कळणार आहे? तो क्रिकेटपट्टू असेल, तो कशा पद्धतीने खेळतोय त्याच्या बेसवर. सिंपल. म्हणजे विद्यार्थी कशा प्रकारे परफॉर्म करतायत त्याच्या बेसवर टीचरने इफेक्टिव्ह शिकवलंय का नाही हे कळतं. म्हणून ऑप्शन सी हा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन 49 नंबर. वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल फॅक्टर अफेक्टिंग टीचिंग इफेक्टिव्हनेस इज रिलेटेड टू दी. म्हणजे टीचिंगचा इफेक्टिव्हनेस आहे, त्या इफेक्टिव्हनेसला सर्वात जास्त इम्पॅक्ट करणारा फॅक्टर कुठला ते विचारलंय. तर 4 ऑप्शन आहे, कुठला ते ओळखायचं आहे. ऑप्शन फर्स्ट आहे सोशल सिस्टीम ऑफ ए कंट्री. कंट्रीची सोशल सिस्टीम टीचिंगला इफेक्ट करू शकते का? करू शकते, पण मोस्ट पॉवरफुल कुठला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे, म्हणजे मोस्ट ॲप्रोप्रिएट ओळखायचं आहे. करू शकते, काय प्रॉब्लेम नाही, होल्ड करूया. ऑप्शन बी इकॉनॉमिक स्टेटस ऑफ ए सोसायटी. येस, सोसायटीचं इकॉनॉमिक स्टेटस कसं आहे याचं पण टीचिंगवर इम्पॅक्ट होऊ शकतो, पण 1%, जास्त नाही, म्हणून हे काही जास्त महत्त्वाचं नाही आहे. थर्ड प्रिव्हेलिंग पॉलिटिकल सिस्टीम. पॉलिटिकल सिस्टीमचा टीचिंगवर नॉर्मली जास्त काही परिणाम होत नाही, हे पण महत्त्वाचं येणार नाही. नेक्स्ट 4 एज्युकेशनल सिस्टीम. याचा टीचिंगवर सर्वात जास्त परिणाम होतो. सोशल सिस्टीमपेक्षा पण एज्युकेशनल सिस्टीम जे आहे ना त्याचा परिणाम टीचिंगवर 100% होतो. तुमची एज्युकेशन सिस्टीम ठरवते की विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं. तसं NEP बरोबर ना, न्यू एज्युकेशन पॉलिसी आली, त्यामार्फत त्यांनी सांगितलंय की ऑनलाईन पण तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवू शकता. 40% जवळपास तुम्ही ऑनलाईन विद्यार्थ्यांना लेसन देऊ शकता. कोणी सांगितलंय? एज्युकेशन सिस्टीमने सांगितलंय. म्हणजे तुम्ही शिकवायचं कसं हे सांगणार कोण? एज्युकेशन सिस्टीम. सिंपल. म्हणून एज्युकेशन सिस्टीमचा सर्वात जास्त आपल्या टीचिंगवर इम्पॅक्ट होत असतो. ऑप्शन 4 आपला करेक्ट आहे. ठीक आहे. बेसिक क्वेश्चन आहे, प्रॉपर वेनी कन्सेप्च्युअल वेनी तुम्ही विचार केला तर डेफिनेटली क्वेश्चन सुटू शकतो, अवघड असं काही नाही आहे. त्यानंतर 50 नंबरचे क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग आर फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल ड्युटीज कुठल्या आहेत ते विचारलंय. कोणाच्या? स्वतःच्या फंडामेंटल ड्युटी. ऑप्शन फर्स्ट आहे रिस्पेक्ट दी नॅशनल फ्लॅग. जो आपला तिरंगा आहे त्याची रिस्पेक्ट आपण केली पाहिजे, डेफिनेटली केली पाहिजे. ठीक आहे, आपली फंडामेंटल ड्युटी आहे. म्हणजे इंडियामध्ये तुम्ही राहताय तर तुम्ही या गोष्टी करायच्याच आहेत, नाही तर देश सोडून जा असं म्हणणं आहे. सिंपल ना. म्हणजे इंडियामध्ये राहताय ना तर तिरंगा आहे त्याचा रिस्पेक्ट तुम्ही केलाच पाहिजे. ऑप्शन फर्स्ट करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे. ऑप्शन बी काय म्हणते पहा, टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह दी नॅचरल इन्व्हायरमेंट. जे काही नॅचरल इन्व्हायरमेंट आहे त्याला आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे, डेफिनेटली केलं पाहिजे. त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट घडून आणली पाहिजे, डेफिनेटली घडून आणली पाहिजे. ही पण आपली फंडामेंटल ड्युटी आहे, बरोबर ना. झाडं तोडायचे नाही, झाडं लावायचे, आपली ड्युटी ती. आपण या देशात जगतोय तर आपण पण देशाला काहीतरी देणं लागतोय, त्या अनुषंगाने ही पण आपली ड्युटी बनून जाते. ऑप्शन ए पण या ठिकाणी करेक्ट येईल, बी पण येईल फंडामेंटल ड्युटीमध्ये. ऑप्शन सी काय म्हणते पहा, फॉर ए पेरेंट टू प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटी फॉर एज्युकेशन टू हिज हर चाइल्ड. यस, हे पण करेक्ट आहे. म्हणजे जे पालक आहेत त्या पालकांनी त्यांच्या मुलांना एज्युकेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे, बेसिक एज्युकेशनची ऑपॉर्च्युनिटी त्यांना दिली पाहिजे. ही पण एक फंडामेंटल ड्युटी आहे पेरेंटची चिल्ड्रनसाठी. करेक्ट आहे, काही चुकीचं नाही आहे. सी पण या ठिकाणी येऊन जाईल.
ऑप्शन डी काय म्हणते पहा, टू प्रोटेक्ट मुवमेंट अँड प्लेस ऑफ नॅशनल इम्पॉर्टंट, ही आपली फंडामेंटल ड्युटी नाही आहे. ठीक आहे, फंडामेंटल ड्युटी आपल्या बेसिक आहेत, त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत कोर्स अंडर, तर ही फंडामेंटल ड्युटी येऊ शकत नाही. बाकी बेसिक 3 फंडामेंटल ड्युटी आहेत. ठीक आहे, ऑप्शन डीचा काही संबंध येत नाही. मॉन्युमेंट म्हणजे स्मारक वगैरे असतील त्यांना जपणं हे आपलं काम आहे, पण ती फंडामेंटल ड्युटी आपल्याला लिगली मेन्शन केलेलं नाही आहे. ठीक आहे, याचं संबंध येणार नाही. फक्त ए बी सी येईल. म्हणजे अल्टिमेट तुम्ही पाहिलं तर ऑप्शन फर्स्ट करेक्ट येईल, ए बी सी. सिम्पल आहे, जास्त काय अवघड नाही आहे. ऑप्शन ए बी सी इज करेक्ट. नेक्स्ट, ग्रेटर हँडिकॅप ऑफ दी स्टुडंट कमिंग टू दी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन ग्रेटर द डिमांड ऑफ. म्हणजे सिम्पल साधा क्वेश्चन आहे. जास्तीत जास्त हँडिकॅप्ड विद्यार्थी जर कॉलेजमध्ये आले, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे त्यामध्ये जर जास्तीत जास्त हँडिकॅप विद्यार्थी आले तर कशाची गरज सर्वात जास्त भासेल ते विचारले. कन्फ्युजन करणारा क्वेश्चन आहे, अवघड असं काही नाही आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी आले तर जास्तीत जास्त टीचर लागणार आहे. बेसिक क्वेश्चन आहे. हँडिकॅप वगैरे काही नाही बरं का. टीचरला सर्व विद्यार्थी सेम असतात, मग तो हँडिकॅप असू नाही तर कसाही असो, बरं ना. टीचर कधी पण विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करत नाही. तसं आईला सर्व मुलं सेम असतात, सिमिलरली तसं टीचरला पण सर्व मुलं मुली सेम असतात, ते भेदभाव करत नाही. मग ते हँडिकॅप असू नाही ते कुठले असो. सिम्पल. हँडिकॅप हा शब्द फक्त कन्फ्युजनसाठी टाकलाय. फक्त क्वेश्चन काय माहिती का, हँडिकॅप खोडून द्या. ठीक आहे, हँडिकॅप फक्त एक कन्फ्युजन व्हावं म्हणून टाकलाय. इथं ग्रेटर द स्टुडंट कमिंग इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन म्हणजे जास्तीत जास्त स्टुडंट एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये आले तर जास्त टीचर लागणार आहे, असा क्वेश्चन आहे. हँडिकॅप फक्त कन्फ्युजनसाठी. सिम्पल, तुमचं कन्फ्युजन व्हावं म्हणून नाही. बेसिक आहे ना. 100 जर विद्यार्थी असतील, सपोज 3 टीचर आहेत, विद्यार्थी झाले 1000, टीचर वाढवावे लागतील ना. 3 टीचर कसं यांना सांभाळणार आहे, नाही सांभाळणार. म्हणजे टीचरची संख्या वाढवावी लागणार आहे. सिम्पल. ऑप्शन 3 हा आपला करेक्ट आहे. 52 नंबर, नाव अ डे टीचिंग इज बिकम मोर अँड मोर म्हणजे दिवसेंदिवस टीचिंग कशा पद्धतीची बनत चालली आहे ते विचारलंय. ठीक आहे, म्हणजे पहिली टीचिंग आणि आत्ताची जी नवीन टीचिंग आहे ती कशा पद्धतीची होत चालली आहे ते विचारलंय. म्हणजेच मॉडर्न टीचिंग पद्धत कशी आहे ते विचारलंय. मॉडर्न टीचिंग पद्धत कशी आहे, लर्नर सेंट्रिक आहे, बरं ना. लर्नरनुसार टीचर शिकवतात, म्हणून ऑप्शन काय फर्स्ट आपला करेक्ट आहे. याच्या आधी देखील अशा प्रकारचा क्वेश्चन आपण पाहिलेला आहे. फक्त क्वेश्चनची शब्दरचना बदलते, कन्सेप्ट तीच आहे. मॉडर्न टीचिंग किंवा आत्ताची टीचिंग एकच कन्सेप्ट आहे, लर्नर सेंट्रिक आहे. सिम्पल. ऑप्शन फर्स्ट. त्यानंतर 53 नंबर, CAI स्टँड फॉर. CAIचा फुल फॉर्म विचारला आहे. ऑप्शन सेकंड हा आपला करेक्ट येईल, कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. स्टॅटिक पोर्शन आहे, लक्षात ठेवा. रॉंग वाचायची गरज नाही, कारण चुकून रॉंगच लक्षात राहू शकतो. त्यापेक्षा कन्फ्युजन होऊ नये म्हणून फक्त जो करेक्ट फुल फॉर्म आहे ना तो वाचत जायचा. सिम्पल. ऑप्शन सेकंड आपला करेक्ट आहे, कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. नेक्स्ट 54 नंबर, विच ऑफ दी मेथड ऑफ कम्युनिकेशन मोर इफेक्टिव्ह फॉर क्लासरूम टीचिंग. क्लासरूम टीचिंगमध्ये तुम्ही ज्यावेळेस कम्युनिकेशन करताय त्यावेळेस कुठली पद्धत कम्युनिकेशनची सर्वात जास्त इफेक्टिव्ह असते ते विचारलंय. ऑप्शन फर्स्ट ओरल, फक्त बोलले. इफेक्टिव्ह होऊ शकते का, होऊ शकते, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण ओरल सोबत तुम्ही उभे कसे राहिले म्हणजे तुमचं गेस्चर पोश्चर कसं होतं ते पण महत्त्वाचं आहे. फक्त ओरलच नाही, सोडून द्या. सेकंड व्हर्बल, फक्त व्हर्बल, काही संबंध नाही आहे. आणि व्हर्बलमध्ये रिटर्न आणि ओरल दोन्ही पण येतात. ठीक आहे, पण नॉन व्हर्बल पण महत्त्वाचं असतं ना. टीचर कसे उभं राहिलेत हे पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे, टीचरनी कशा पद्धतीचे कपडे घातलेत महत्त्वाचं आहे. टीचरनी 2 गुंड्या वगैरे ठेवल्या वरच्या, महत्त्वाचं आहे का, नाही. म्हणजे टीचरचं गेस्चर पोश्चर हॅप्टिक कसं आहे, ठीक आहे, हे पण महत्त्वाचं असतं. म्हणजे व्हर्बलचा पण काही संबंध येणार नाही. रिटर्न व्हर्बलचा पार्ट आहे, ओरल पण व्हर्बलचा पार्ट आहे. ठीक आहे, व्हर्बलच महत्त्वाचं नाही, मग ओरल आणि रिटर्न कायचं महत्त्वाचं असेल, दोघं पण महत्त्वाचे नाहीत. सिम्पल. म्हणजे ॲक्च्युली कसं असतं, व्हर्बलमध्ये सब पॉईंट, एक ओरल, दुसरा रिटर्न. व्हर्बलच महत्त्वाचं नाही आहे, मग खालचे तरी कसे महत्त्वाचे असणार आहे. म्हणून ओरल पण महत्त्वाचं नाही, रिटर्न पण महत्त्वाचं नाही. टीचरनी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करायचं असेल तर जशी सिच्युएशन आहे तसं त्यांनी वागलं पाहिजे. मग कधी ओरल पाहिजे, कधी व्हर्बल पाहिजे, कधी रिटर्न पाहिजे. ठीक आहे, कधी नॉन व्हर्बल पण कम्युनिकेशन पाहिजे. म्हणजे विद्यार्थी खूप गोंगाट घालतायत, मग टीचरनी मोठ्या मोठ्या वाढायचं का, नाही. टीचरनी फक्त डोळे जरी मोठे केले तरी विद्यार्थी शांत बसतात, बरोबर ना. म्हणजे ॲज पर सिच्युएशन
तुम्ही नॉन व्हर्बल पण कम्युनिकेशन यूज करू शकता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होण्यासाठी. सिंपल. तर ऑप्शन 4 आपला करेक्ट येईल ॲज पर सिच्युएशन. कुठलीच गोष्ट सदैव परफेक्ट नसते हे तुम्हाला माहिती आहे. ॲज पर सिच्युएशन असते, बरोबर. म्हणून कम्युनिकेशन देखील तुमचं ॲज पर सिच्युएशन पाहिजे. जशी सिच्युएशन तसं तुम्ही कम्युनिकेशन केलं पाहिजे. ऑप्शन 4 करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन 55. इन विच ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट रोल प्ले कॅन बी मेनली युजफुल फॉर टीचिंग. म्हणजे कुठल्या सब्जेक्टमध्ये रोल प्ले सर्वात जास्त यूज केले जाते ते विचारलंय. रोल प्ले म्हणजे काय पहिलं समजून घ्या. रोल प्लेइंग म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करणार, एखादा राजा महाराजा जोकर त्याचा रोल करणार. रोल म्हणजे काय, सोंग घेणार ते थोडक्यात, ठीक आहे. मग त्यामार्फत तो कसा होता हे सांगण्याचा प्रयत्न करणार. जसं छत्रपती शिवाजी महाराज आहे, ठीक आहे, त्यांचा अनेक जण रोल प्ले करतात. म्हणजे ते कसे होते हे दाखवण्याचा प्रयत्न करतात परफॉर्मन्स मार्फत. सिंपल. म्हणजेच काय, जे घडून गेलेलं आहे ते कसं घडलं होतं, ठीक आहे, कशा प्रकारे युद्ध जिंकलं, कशा प्रकारे त्यांनी म्हणू शकतो लढाई खेळल्या, हे सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्याला आपण रोल प्ले असं म्हणतो. नॉर्मली हिस्टॉरिकल ज्या गोष्टी असतात ते दाखवण्याच्या अनुषंगाने रोल प्ले केला जातो. मॅथमॅटिक्सचा संबंध येणार नाही, लँग्वेज नाही, सायन्स नाही, फक्त हिस्ट्री. सिंपल. म्हणजे हिस्ट्रीमध्ये जे घडलेलं आहे ते आपण पुन्हा घडून दाखवण्याचा, पुन्हा करून दाखवण्याचा एक डेमो करतो, त्याला आपण रोल प्ले असं म्हणतो. सिंपल. ऑप्शन 2 करेक्ट आहे. नेक्स्ट 56. व्हॉट डज द स्वयं स्टँड. स्वयंचा फुल फॉर्म विचारला आहे. बेसिक आहे, आपण खूप वेळा पाहिलेला आहे. स्वयं म्हणजे स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स, ठीक आहे, त्याला आपण स्वयं असं म्हणतो. फुल फॉर्म प्रॉपर वेनी लक्षात ठेवा. बेसिक आहे, जास्त काय अवघड नाही आहे, ठीक आहे. फुल फॉर्म एक्झामला खूप वेळा आलेला आहे, पुन्हा पण येऊ शकतो. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स म्हणजे स्वयं. नेक्स्ट 57. स्वयंप्रभा इज ए नेटवर्क ऑफ हाऊ मेनी सॅटेलाइट चॅनल. स्वयंप्रभामध्ये टोटल 40 DTH चॅनल आहेत. सिंपल. आणि त्या 40 DTH चॅनलसाठी GST-15 हे सॅटेलाइट वापरलं जातं. म्हणजे आपण म्हणतो ना स्वयंप्रभा सॅटेलाइट चॅनल आहेत. मग चॅनल काय हवेत उडून आले का, नाही. त्यासाठी एक सॅटेलाइट पण यूज केलं फक्त त्या चॅनलसाठी. ते सॅटेलाइटचा नंबर कुठला आहे ते लक्षात ठेवा, GSAT-15 सॅटेलाइट, ठीक आहे. आणि यामध्ये स्वयंप्रभामध्ये 40 DTH चॅनल आहेत. या चॅनलवर एक कंटेंट दिवसातून 4 तासाचा असतो आणि तो कंटेंट जवळपास 5 वेळा रिपीट होतो, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे स्वयंप्रभा जे आहे त्यामध्ये एक कंटेंट म्हणजे एक लेक्चर 4 तासाचं असते, 4 आवर्सचं, आणि ते 5 वेळा रिपीट होते. सिंपल. म्हणजे तेच लेसन दिवसभर रिपीट होते थोडक्यात, हे पण लक्षात ठेवा. आणि बेसिक हे स्वयंप्रभा चॅनल आहे ती 24/7 म्हणजे कंटिन्यू चालू असते. ऑप्शन C म्हणजेच 40 चॅनल करेक्ट. नेक्स्ट. विच वन ऑफ धीज स्टेटमेंट अबाउट मॉक प्लॅटफॉर्म इज ट्रू. म्हणजे मॉकबद्दल कुठलं वाक्य हे करेक्ट आहे ते विचारलं आहे, ठीक आहे. मॉकबद्दल कुठलं वाक्य करेक्ट आहे ते आपल्याला पाहिजे. ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा, ऑल मार्क आर पेड अँड डू नॉट ऑफर सर्टिफिकेट. चुकीचं आहे. अनेक मॉक टेस्ट तुम्हाला सर्टिफिकेट ऑफर करतात आणि सर्वच काही पेड नाहीत, फ्री पण आहेत, खूप साऱ्या वेबसाईट अवेलेबल. हे चुकीचं आहे. तुम्हाला करेक्ट विचारलं आहे. ऑप्शन बी, मॉक प्लॅटफॉर्म ओनली ऑफर कोर्स फ्रॉम प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज. अरे नाही, स्वयंमार्फत पण मॉक टेस्ट घेतल्या जातात ना, काही संबंध नाही, प्रायव्हेटचा काही संबंध येत नाही, सोडून द्या. गव्हर्नमेंटमार्फत पण प्रोव्हाइड केलं जातं. सी, मॉक प्रोव्हाइड ॲक्सेस टू लर्निंग फॉर एव्हरीवन विथ इंटरनेट कनेक्टिव्हिटी. हेच करेक्ट आहे. मॉक म्हणजे काय, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. ज्याच्याकडे इंटरनेट आहे ना तो त्याचा ॲक्सेस घेऊ शकतो. बेसिक रिक्वायरमेंट तितकीच आहे. मग ते फ्री असतील तर इंटरनेट हवं आहे तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता. सिंपल. ऑप्शन सी आपला करेक्ट आहे. नॉर्मली जो व्यक्ती इंटरनेट यूज करतो, ज्याच्याकडे इंटरनेट अवेलेबल आहे, तो मॉकचा वापर करू शकतो, तो मॉकचा ॲक्सेस घेऊ शकतो. ऑप्शन सी करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59. Which of the following university was pioneer in micro teaching concept started in 1962. म्हणजे कुठल्या युनिव्हर्सिटीने मायक्रो टीचिंग कन्सेप्ट सुरू केली ते विचारलंय. तर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी आहे यांनी मायक्रो टीचिंग कन्सेप्ट सुरू केली ती. ॲक्च्युली 1962 साली ती इंट्रोड्यूस केली आणि ॲक्च्युलीमध्ये ती इम्प्लिमेंट केली ना 1963 साली, ठीक आहे, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीने. त्याच्यामध्ये डेव्हिड W. अलेन यांनी ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली ती स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, हे पण लक्षात ठेवा, ठीक आहे. त्या व्यक्तीचं पण नाव या ठिकाणी ॲड केलेलं आहे. आणि 1962ला ती इंट्रोड्यूस केली
त्यानंतर ती ॲक्च्युली सुरू केली कन्सेप्ट यूज करायला वापरायला 1963 पासून. सिम्पल. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आजच्या सिरीजमधला. विच ऑफ द फॉलोइंग रिफ्लेक्ट दी नेचर ऑफ अ टीचिंग, म्हणजे टीचिंगचं नेचर कसं असतं ते विचारलं आहे. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मी मराठीतनं काय त्याचा अर्थ होते ते देखील सांगितलं आहे. टीचिंगचं नेचर कसं असतं, तर टीचिंग हे काही कला आहे, बरोबर ना. आणि प्रत्येक कलाकार सेम असतो का नाही, म्हणजेच काही टीचर प्रॉपर वेने शिकवतात, काहींनी किती शिकवा कळतच नाही, बरोबर. काही टीचर 2च मिनिटात सर्व लेसन संपून टाकतात, काहींनी 10 तास लावलं तरी पण प्रॉपर शिकवता येत नाही. मग टीचिंग ही एक कला आहे. कलाकार प्रत्येक वेगवेगळा असतो. सिम्पल. म्हणजे टीचिंग कला आहे, पण आपण प्रोफेसर आहोत आणि प्रोफेसर असल्यामुळे अनेक सिस्टीम आपल्याला फॉलो करावं लागतात. जसं की टाइम टेबल, सायन्स आपल्याला फॉलो करावं लागतं. ठीक आहे. विद्यार्थ्यांचं टाइम टेबल काय असणार आहे, कशा पद्धतीने लेक्चर प्रोव्हाइड करायचे, या सर्व गोष्टी ठरलेल्या आहेत. स्ट्रक्चर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी स्ट्रक्चर असतं तिथं सायन्स असतं. कन्सेप्ट क्लिअर. म्हणजे टीचर हा एक आर्टिस्ट आहे, बरोबर, आणि ते सायन्सनुसार डन होतं. म्हणून टीचिंगला आपण आर्ट ॲज वेल ॲज सायन्स असं म्हणतो. सिम्पल. म्हणून ऑप्शन काही 3 हा आपला करेक्ट येईल. टीचिंग इज ॲन आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. सिम्पल. ऑप्शन 3 करेक्ट. हे पण लक्षात ठेवा. हा पण क्वेश्चन किंवा अशा टाईपचे क्वेश्चन एक्झामला येऊन गेलेले आहेत. ठीक आहे. तर आज आपण टोटल 60 क्वेश्चन कव्हर केलेत. हे लेसन तुम्हाला महत्त्वाचं वाटत असेल, इंटरेस्टिंग वाटत असेल तर तुमचा फीडबॅक हा कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि पेपर 1 संदर्भात डिटेल कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर या नंबरवर मेसेज करा. कोर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. योग्य इन्फॉर्मेशन वाटली तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. नवीन कोर्स आपण लवकरच लॉन्च करत आहोत. ठीक आहे. हे लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.